दिवस माहीम भट्ट श्री रुद्रपूरवरून आले आणि सरोळ्याला गेले. सरोळ्याला गेल्यानंतर ते शौचविधीसाठी बाहेर गेले आणि स्वच्छ हात धुतले. हात धुतल्यानंतर तिथं त्यांना एक ढेकूळ होता. त्या ढेकळावरती पाणी पडलं आणि त्या ढेकळाचं मातीत रूपांतर झालं आणि तो विरघळून गेला. तो विरघळला. त्यांच्या मनात प्रश्न पडला, हा मातीचा ढेकळ होता, पाणी पडलं तर तो विरघळून गेला, तर आपलं जीवनही तसं आहे. जर एखाद्या क्षणात काही जर झालं आणि आपला जर देह गेला तर कधी आपण परमेश्वराला अनुसरणार, कधी आपण परमेश्वराचे होणार? एवढ्या अनंत सृष्टीत परमेश्वराने ज्ञान देऊनही आपण कधी त्यांच्या इच्छेला प्रवृत्त झालो नाही. आता आपल्याला वेळ आलेली आहे, तर आपण का अनुसरण नाही घ्यायला पाहिजे? मग त्यांनी विचार केला, आता घरी आलेलो, आता स्वामींकडे जाऊ. पण त्यांनी असा विचार केला, 1 महिन्याने जाऊ, नाही 1 वर्षाने जाऊ, 1 वर्षाने जाऊ. मग त्यांनी मनात विचार केला, परत 1 वर्ष कुणी बघितले, मग 6 महिन्यांनी, मग 6 महिने कुणी बघितले, मग 1 महिन्यानी, 1 महिना कुणी बघितलाय, काय होईल? परत 15 दिवसाचा विचार केला. 15 दिवसांनी काय होईल? 15 दिवसात जर काही झालं तर काय करणार? मग नंतर 8 दिवसावर आले. 8 दिवसाचा विचार केला आणि मग परत म्हणाले, 8 दिवसात काय होणार? आणि 8 दिवसात जर काही झालं तर काय करणार? मग नंतर त्यांनी ठरवलं की जायचं तर आत्ताच जायचं. आणि जाता जाता त्यांना असं वाटलं घरची व्यवस्था लावून जा. मग परत मनात विचार आला, घरची व्यवस्था लावायला जाता जाता जर कधी रस्त्यात सर्पदंश झाला आणि तिथंच आपला देह गेला तर कधी परमेश्वराला आपण अनुसरणार? आणि सृष्टानुसृष्टी हे चक्र चालूच राहणार. हे चक्र संपवण्यासाठी जर आपण परमेश्वराला अनुसरतोय तर अनुसरण घेण्यासाठी घ्यायची आवश्यकता आहे आपल्याला, तर ते घेतलंच पाहिजे, ते सर्वांनी घेतलंच पाहिजे. आणि असं